स्ट्राइक एंडला वसंत पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला षटक घेऊन गोलंदाज दिनेश वाघ स्पीडअप घ्यायचा. पहिला चेंडू अवंतर फेकला जातो. वाईट बॉलचा इशारा येतोय पंच आणि अतिरिक्त दाबेड बटन धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. तर बघा टायमिंग चेक करा. 2 वाजून 27 मिनिटं या ठिकाणी झालेत. पहिला चेंडू या ठिकाणी पडलाय आणि बरोबर या ठिकाणी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजे. 8वा बॅटला शॉट थर्ड मॅच सीमारेषेच्या बाहेर बॉल चाललाय. 4 धाब्यासाठी वसंत ब्रँडेड पळसदरीचा हा ब्रँड खऱ्या अर्थाने वसंतने ठोकला या बॉलवरती चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं पहिल्या धाबा या 4 धाब्यांमध्ये संघाची धाबा संघ टोटल धाबा पाहायला मिळतील 5 धाबा धावफलकावरती आहेत. खराब लाईन वरती गोलंदाजी केली जाते. दिनेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अवंतर पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे मिड विकेटला. क्षेत्रशेखर योगेश त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूची फिरकी केली जाते. तत्पूर्वी फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळते. सिंगलच्या बरोबर टोटल धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 7 धावा. विलाससाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 षटकारासाठी दोन्ही खेळाडूंसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल. फलंदाज बाद होतोय विलास. हा फलंदाज मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या 8 मध्ये युनिट क्रमांक 3 वरती भगवान हा फलंदाज पाहायला मिळतोय. भगवान हा फलंदाज मैदानाच्या आत मध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थाने पहिला धक्का टीम पळसदरीला या ठिकाणी लागतोय तो विलासच्या स्वरूपामध्ये. भगवानसाठी एका षटकारासाठी बालचंद्र बिरकडे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय भगवान. स्ट्राइक फलंदाज आहे. कुलवट टप्पा यॉर्कर लाईनचा चेंडू परंतु खोदून काढल्या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमात चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रशेखर आडवतो फिरकी होईल. तत्पूर्वी या चेंडूवरती मिळतात त्या भगवानला 2 धाबा आणि या 2 धाबांच्या बरोबरच संघ जाऊन पोहोचतोय तो अर्थातच 8 वरती. 9 धाबा धावफलकावरती आहे. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे परंतु चांगली सुस्थितीत स्थितीमध्ये पळसदरी संघ पाहायला मिळाला. चेंडू आबेमध्ये विकेट कीपर कडे आज झेल कॅरी केला जातोय. दुसरा धक्का सलगच्या ओव्हर मध्ये मिळतोय तो अर्थातच बॅटिंग करणार पळसदरी टीमला. फलंदाज भगवान बॅक टू द पवेलियन. चला फलंदाज लगेच जायचं. नेक्स्ट फलंदाज नवीन फलंदाज भरत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बॅक टू बॅक सलगचा या षटकावरती हा दुसरा विकेट पाहायला मिळतोय. 2 फलंदाजांना बाद केले गोलंदाज दिनेश वाघना.
लेफ्टी फलंदाज पाहायला मिळतोय बघा. प्रत्येक षटकारासाठी 100 प्रत्येक फलंदाजासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज अगदी कंपल्सरी असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. पळसदरी टीमच्या कुठल्याही फलंदाजाने षटकार मारला त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाज ट्रॅक वरती या. पुन्हा एकदा दिनेश वाघ हा गोलंदाज चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक राहिले. पहिल्या षटकावरती तब्बल 9 धाबा. लावून अपील होते, पंचदर्शक षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9 वाजता स्थिती आहे. त्याला टीम मीटिंग पंच आपण ताकीद द्यायची आहे. बघा 20 मिनिटं आहेत आपल्याकडे. आता पहिलं षटक सर बघा टायमिंग, पहिलं षटक संपलंय आणि पहिलं षटक तब्बल 6 मिनिटं लागलेत. एक षटक फेकला 6 मिनिटं लागलेत फक्त. या ठिकाणी तुमच्याकडे आता 14 मिनिटं आहेत. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झालीच पाहिजे. गोलंदाज योगेश पारधी आहे, गोलंदाजी एक ट्रॅक वरती आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये जे तुमचे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर जवळ असतात ना, त्यातला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल शेवटच्या ओव्हरला. जर तुमची 20 मिनिटं निघून गेली लेस्टम सोडला होता, ऑस्टमच्या बाहेर फेकले, शरीरापासून लांब ठेवला चेंडू. पंचदर्शक डॉट बॉल. योगेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती उंच खुऱ्याचा एक वेगवान गोलंदाज टीम मोदर पनवेल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. योगेश थर्डमॅनला कट केला, चेंडूला पेश ओपन केला बॅट्स. त्यानंतर थर्डमॅनच्या दिशेने अगदी चांगली फिल्डिंग होते आणि फक्त एक धाब येते. एका धाब्याने संघ पुढे सरसावतोय. एकूण धाबा धावफलकावरती पळसदरी टीमच्या 2 फलंदाज बाद असताना धावफलकावरती धावा पाहायला मिळते. 10 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 9, परंतु या षटकाची सुरुवात योगेशने चांगली केली आहे. 2 चेंडूवरती एकच धाब येते. आडवा बॅटला शॉट थर्डमॅनला बीट करत चेंडू जातोय सीमा पार. योगेश वरती हल्ला चढवला जातोय, येतोय हा चौकार. दुसऱ्या चौकारासाठी रामा पारधी यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज आहे फलंदाज भारतसाठी. परंतु हा चेंडू इथे येतोय डॉट. योगेशने चांगलं कमबॅक केलं बघा, लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 मिनिटांमध्ये त्याने 4 चेंडू फेकले. ही गेलाडू होती योगेशची. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर विकेट किपर थोडस पाहायला मिळालं, परंतु इथं शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप केलं. त्यानंतर अजून एक विकेट प्राप्त केली आहे ती योगेशला आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. चला नवीन फलंदाज लगेच पाठवा. डीजे आपण जास्त आता कमी प्रमाणामध्ये आपण ब्रेक घ्या थोडासा. नवीन फलंदाज नागेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक स्टायलिश बॉय, हाय हँडसम खऱ्या अर्थाने पळसदरी टीमचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बालचंद्र फिरकड यांच्याकडून नागेशसाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे षटकारासाठी. चांगला फटका ऑन साइडला कव्हर. क्रिकेट समांतर सौंदर्य क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सीमा पार येतो या नागेशच्या बॅट मधून. हा दंडरी चौकार. 4 धाबा येते त्या चेंडूवरती. 4 धाब्याच्या बरोबरीने संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18 धाबा ह्या धावफलकावरती. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धाबा आहेत. बघा हे षटक सर आपण पाहिलं तर 4 मिनिटांमध्ये हे षटक संपवलं योगेशनं. कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 1 मिनिट जास्त घेतला होता, परंतु त्याची भरपाई या षटकामध्ये केली. बघा बरोबर सर 10 मिनिटांमध्ये 2 षटक फेकले तिथं. या मोदर संघाचं कौतुक केलं पाहिजे, परंतु अजून 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटक 10 मिनिटांमध्ये एक कव्हर करायची आहेत. कशा पद्धतीने केली जातील
हे पाहावा लागला. अन्यथा 30 शेवटच्या ओव्हर मध्ये 30 आतमध्ये जे 5 क्षेत्ररक्षकांच्या सीमारेषेच्या जवळ असतात त्याला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. गोलंदाज तयार होतो. तिसऱ्या षटकावरती गोलंदाज पिंटू पारधी हा गोलंदाज. स्ट्राइक एंडला वसंतला खामोश ठेवलं बिंदबडी त्या मॅच मध्ये. वसंत पहिल्या बॉल वरती जरूर चौकार लगावला, परंतु त्यानंतर अगदी नॉन स्ट्राइक वरती जास्त वेळ मात्र पाहायला मिळाला. कारण वसंतकडे टॅलेंट आहे. कधी तो आक्रमक होऊ शकतो, कधी ते मोठे कव्हर मध्ये उडवला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंज करतोय चेंडू. जबरदस्त झेल कॅरी केलाय. वसंतची पारी या ठिकाणी येते संपुष्टात. अजून एकदा कट टीम पळस दिला. ठीक आहे. नवीन फलंदाज बबलू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बबलू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय खऱ्या अर्थानं. चला स्पीडअप करा, टाइम निघून चाललेला आहे मोदर संघ. लगेच मॅच स्टार्ट करायची या ठिकाणी. पहिला विकेट पहिल्या चेंडूवरती प्राप्त केलाय गोलंदाज पिंटू ना, परंतु हा झटका प्रॉपर उडवलाय डीप विकेटच्या डोक्यावर येतोय हा उत्तुंग असा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या डाऊन पोहोचते. ती टोटल 24 या धावफलकावरती आहे. आणि बबलूच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार या पहिल्या इनिंग मधला. चांगला फटका कव्हर पॉइंट मध्ये उडवण्याचा प्रयत्न. एका टप्प्याच्या आगेश पुन्हा एकदा चेंडूने सीमारेषा गाठली आहे. बबलूना अजून या बॉलवरती मात्र 4 धावा मिळतील तर टीम पळसदरीला. आणि 4 धावांच्या बरोबरीने एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत. तिसरं षटक प्रगती पथावरती सध्या चालू आहे. 3 चेंडूचा खेळ उर्वरित संपतोय आणि 3 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा पिंटू या गोलंदाजाने कर्सी केल्या. कडबा बॅटनं शॉट पॉइंटला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाहीये. लेग पॅकची धावा या ठिकाणी पाहायला मिळते. लेग पॅकच्या धाबेट अगदी पुढे सरसावलं जातं. 29 मिनिट आहेत. रन ऑन द स्कोरकार्ड ती पाहायला मिळतील. गोलंदाज पिंटू पाहायला मिळतोय. आडवा बॅटना हाफ ट्रॅकर होता. शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा ट्रॅव्हल केलं जातोय चेंडूला सीमारेषा पार. फलंदाज बबलूच्या बॅट मधून नागेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चांगली बॅटिंग. पहिल्या 2 ओव्हर मध्ये अगदी कमी गतीने धाबा आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 9 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील 9 आल्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये अगदी गोलंदाजावरती हवी ठरलेत फलंदाज. पैसे जमा करायचे आहेत, त्यानंतरच तुमचे अनाउन्समेंट पुकारले जाईल. गोलंदाजावरती चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु हा आक्रमण केलं या चेंडूवरती. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय आणि या बॉल वरती धावा मिळाल्या. ते पळसदरीला 2 या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती. नागेश साठी एका चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. जर चौकार मारला तर 100 रुपयाचं नक्कीच कॅश प्राइज मिळेल. 3 षटक या ठिकाणी संपले. 3 षटकाच्या एकूण धावा आहेत धावफलकावरती त्या 35 धावा. चला शेवटचं षटक आहे. या षटकावरती टोटल धावा आल्या तर 17.
शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप घ्यायचं फक्त शेवटची 5 मिनिटं राहिलेत बघा. 5 मिनिटांमध्ये तुमचं हे षटक झालंच पाहिजे. मोदर संघाचा गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाज ट्रॅक वरती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डान्सिंग डाऊन शॉट पॉइंट एकला. बीट चालेत फलंदाज बबलू आणि पहिला चेंडू येतोय डॉट. धावफलक स्थिर राहतोय 35 वरती. 35 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतायत. खऱ्या अर्थानं शांत गती हा खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही अगदी चांगले संघ आहेत. पनवेल विभागामधून हा मोदर संघ इथपर्यंत अंतर कापड्या मैदानावरती दाखल झाला. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा चांगला चेल त्या ठिकाणी कॅरी केला क्षेत्ररक्षकाडा आणि बबलूची विकेट. बबलूची खिली मात्र या ठिकाणी संपते. अजून एक धक्काटी पळस धरीला. चला टाइमपास नको आहे. चला विकेट आहे. चला मैदानाच्या बाहेर फलंदाज यायचा आहे. कैलास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राइक एंडला कैलास. शेवटचा स्लोप वरचा कव्हर पॉइंट मध्ये नाच चेंडू काढण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फटका. क्रिकेटचं मांडक सुंदर या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाला. टीमचा कॅप्टन खऱ्या अर्थानं कैलास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉल वरती अगदी चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येतोय. 4 धाबा आणि 4 धाबेच्या पद्धतीने संघाची टोटल धाबा संख्या 39 धाबेवरती संघ जाऊन पोहोचतोय. इथं 2 धाबा पूर्ण केल्या तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तर तो 2च धाबेवरती जिथे थांबवलं जात आहे. 2 धाबेच्या बरोबरीने पुढे धाबा आहे धावफलकावरती 41. 41 धाबा धावफलकावरती आहे. कैलासने 2 चेंडू आतापर्यंत पेस केला. 6 धाबेवरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग चांगलं धावगती वाढवली आहे. चेंडू फटका बसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचण्याच्या आधी चेंडू जमिनीला लँड होतोय आणि या चेंडूवरती येते ती सिंगल धाव. सिंगलच्या बरोबरीला शेवटचा चेंडू शिल्लक असावा. फक्त 30 सेकंद राहिले आणि या 30 सेकंदामध्ये हा चेंडू फेकून पॅड वरती चेंडू आदळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलते व्यक्ती तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो होता परंतु एकच धाव मिळते आणि इथं षटक संपले. 4 षटकाच्या समतेत बघा बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकली आहेत ती मोदर संघाडा. इथं धावा आहेत पहिल्या पूर्वार्धामध्ये 43 43 धाबा 44 धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल तो मोदर टीमला. दहिसर आणि सागाची वाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे.
43 धावा आहेत आणि 44 धावांचा पाठलाग 24 चेंडू मध्ये करावा लागणार आहे. तर दुसऱ्या पूर्वार्धामध्ये टीम मोहदर पनवेल टीमला. चला सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे. चला मोदक टीमची सलामीची जोडी पाठवायची लगेच मैदानाच्या आतमध्ये. योगेश आपण सलामीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला पळसदरी टीम आपल्यासाठी देखील टाइम सेट असेल. योगेश आणि त्याच्या साथीना रवी हे दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले नाही बघा. एक इनिंग झाली आहे आणि त्या पॅलेंटीला सामोरं जावं लागणार आहे. सागाची वाडी आणि त्यांच्या विरोधात असेल संघ दहीसर हा संघ बघा. दोन्ही टीमला अगदी षटक कमी केले जातील जर 2 मिनिटांमध्ये आले नाही तर. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन स्ट्राइक एंडला योगेश पारधी आणि त्याच्या साथीनं रवी भगत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. 24 चेंडू 44 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे तो दहिसर पनवेल टीमला. काय घडणार या मॅच मध्ये? कर्जत विपक्ष पनवेलाची ही लढत चालू आहे. परंतु या लढतीमध्ये कोण ठरणार वर्सेस स्ट्राइक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय तो अर्थातच योगेश पारधी आणि रवी भगत ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बबलू च्या हातामध्ये पहिले षटक. बबलू नावामध्ये दम आहे. पहिला चेंडू गुडलँड स्पोर्ट वरना उसळी दिली आहे. योगेश पारधी स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय आणि इथं अगदी कठीण प्रश्न विचारलाय पहिल्या चेंडू वरती गोलंदाज बबलूला तर फलंदाज योगेश पारधीला. चांगला फटका कव्हर क्रिकेटचा अगदी प्रॉपर टायमिंग या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाला. विराट कोहली स्टाईल मध्ये दुसऱ्या चेंडू वरती योगेश पारधीने ठोकला चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 44 धावांचा पाठलाग या पद्धतीने केला जाईल असं संकेत देतोय तो फलंदाज योगेश पारधी. बबलू वरती आक्रमण केले जात आहे. पहिला चेंडू जरूर टिकलाय तू माघार घेणार मधला योगेश नाहीये. जाती कडा घेतली घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट खेळ असेल आवाज आलाय. एक धाव येते आणि एका धावेच्या बरोबरीने टोटल धावसंख्या धावफलकावरती आहे ते 5 धावा.
चला दाट बॉल येतोय 4 चेंडू 3 चेंडूचा खेळ संपलाय 4 धाबा एक धाव येते याही बॉल वरती एकूण धाबा दाफलकावरती 6 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतील सन्माननीय 9 धाबा या चौकाराच्या मदतीने दाफलकावरती पाहायला मिळतील चेंडू पारधी यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा टॉस केला जाईल त्या साहेबांना आपण विनंती करू की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि या मॅचचा आपण टॉस करावा या चेंडूवरती येते ती एक धाव आणि एका धावेच्या बरोबरीत पहिले षटक संपण्याचा निर्बळ येतोय पंचांचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत दाफलकावरती त्या 10 धावा आहेत 18 चेंडू आणि 34 धाबांची आता गरज असेल ती टीम मोदर पनवेल टीमला चला या मॅचचा टॉस आपण करायचा आहे सन्माननीय चंदू पारधी यांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे सागवाडी आणि दैसर या दोन संघांमध्ये या नाणेफेकीचा कॉल केला जाईल चला 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचे ना 4 षटक 5 मिनिटांच्या वरती या ठिकाणी टायमिंग झालाय पहिल्या ओव्हरसाठी आणि ते तुम्हाला या 3 मिनिटांमध्ये तो टायमिंग सेट करावा लागणार आहे म्हणजे ते टायमरच्या अभावी एखादे षटक कमी मिनिटांमध्ये आता संपवावं लागेल चांगली फिल्डिंग 38 मध्ये आज छोटा अडवला जातोय कव्हर पॉइंटला एकच धाव येते या चेंडूवरती एक धाव येते आणि एका धावेच्या बरोबरीने 11 धावा दाफलकावरती गोलंदाज कैलास चांगला फटका जबरदस्त फटका पुन्हा एकदा अगदी योगेशच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले मागील षटकावरती देखील याच पद्धतीचा चौकार फलंदाज योगेशच्या बॅट मधून आला या बॉल वरती देखील चांगला फटका येतोय या चौकाराच्या मदतीने टीम पनवेल मोदर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 15 वरती एक धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने सर्वोत्तम धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 16 वरती स्ट्राइक हँडला रवी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पण दर्शवतात वाईड बॉल अतिरिक्त धाबेने संघाची टोटल धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचते आहे थोडीशी लाईन आणि नेट मध्ये कैलास तुरजबर करताना पाहायला मिळाला दैसरने टॉस जिंकलाय का आणि फर्स्ट बॅटिंग फर्स्ट थँक्यू फलंदाज होतोय रवी या चेंडूवरती बॅट दैसर संघाला मोदर संघाला लागतोय पहिला धक्का चला विकेट येते
17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. कैलास चांगला फटका घटनात एक तमाशा देख, परंतु चांगला झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतोय. गजाडा फलंदाज याची यानंतरची मॅच दोन्ही संघाने या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. सागवाडी संघ आणि दहिसर संघाने देखील संमेलन कक्षेच्या डाव्या आणि उजव्या साईडला येऊन थांबायचं आहे. चला दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. काही चेंडूचा खेळ कैलास स्ट्राईक गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु आज चेंडूवरती अगदी कुठलीच धाब येत नाहीये आणि हा चेंडू डॉट येतोय. 2 षटकाचा खेळ संपला. एकूण धाबा धावफलकावरती आहे त्या 17 येणाऱ्या चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, कारण भरपूर वेळ या ठिकाणी जातोय, त्यामुळे सामना लगेच सुरुवात करायची आहे. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 17 धाबा. अजूनही आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल. बारा चेंडू आणि 27 धावांची स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश पारधी. योगेश पारधीचा विचार केला सातत्याने अनेक मैदान गाजवली योगेशला. यावेळेस 20 साले पुन्हा एकदा बीट केला योगेश पारधीला. चेंडू डॉट येतोय. समीकरण असेल शेवटचे 11 बॉल आणि 27 धावांच्या 11 चेंडू 27 धावा. काय घडणार या मॅच मध्ये? गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुनील योगेश पारधी ब्रँडेड हाय हँडसम मोदर गावचा हा खेळाडू बरसतोय. ठोकला या बॉलवरती. योगेश पारधीच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि आता शेवटची 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. चला बॉल गेला असेल सर दुसरा घ्यायचा लगेच. थँक्यू. डीजे थांबायचंय फक्त 5 सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही बंद करायचंय. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सुनील त्याच्यावरती आता योगेश पारधी आक्रमण करतोय. समीकरण 10 चेंडू 21 असेल. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा योगेश पारधी हा फलंदाज पाहायला मिळतोय. योगेशचा अजून एक ब्लास्ट उडवला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध ठोकलाय. बॅक टू बॅक सलगचा 2 चेंडू वरती हा दुसरा षटकार आणि ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज जे अजूनपर्यंत कुठल्याच खेळाडूच्या नावावरती नाहीये ते योगेश पारधीच्या नावावरती होईल का हा प्रश्न असेल. कारण इथे जर सलगचा हा षटकार आला 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. 9 चेंडू 15 धावा. इथं बॅक टू बॅक तिसरा षटकार आला तर तब्बल खऱ्या अर्थाने 1000 रुपयाचा कॅश प्राइज योगेश पारधीला साठी असेल. चला शेकोटी जरी कुणी पेटवली बघा धूर येतोय. पासून लांब ठेवलाय. अजून योगेश साठी ती सुवर्ण संधी आहे. या चेंडूवरती षटकार मार आणि तब्बल 1000 रुपये योगेश पारधीच्या नावावरती होतील. गोलंदाजावरती दडपण पाहायला मिळते. समीकरण या ठिकाणी बदलत आहे. शेवटच्या 9 चेंडू आणि
14 धाबांची गरज आहे. योगेश पारधी ब्रँडेड बॅक टू बॅक षटकार हॅट्रिक पूर्ण केले ती योगेश पारधीने आणि तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच योगेश पारधी हा खेळाडू. जरा योगेशची जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग समीकरण असेल या ठिकाणी. आता शेवटचे 8 चेंडू आणि 8 धाबांची गरज. 8 8 8 8 8 8 8 मध्ये 8 बनवायचे आहेत. कुणाची तुटणार इथे गाठ आणि कुणाची मध्ये असेल ही गाठ आणि ती गाठ तोडण्याचा प्रयत्न इथे करतोय तो अर्थातच योगेश पारधी. सलग तिसरा षटकार. डॉट बॉल. योगेश पारधी बरसतोय मॅच मध्ये. एकटा लढवतोय किला एका बाजूला. एका साईडने जरूर साथ मिळाली नाही संघाची पण स्वतःवरती आत्मविश्वास. महाभारतामध्ये देखील वीर अभिमन्यूने म्हटलं होतं हरलत तरी चालेल परंतु हिम्मत हरू नका. योगेशने हिम्मत ठेवली विश्वास दाखवला. इथं काय घडलं मैदानाच्या आत. शतरक्षक फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु योगेश पारधीला स्ट्राईक हवी होती आणि इथं फलंदाज दिनेश होतोय बाद. मोदर संघाला अजून एक धक्का. चला नवीन नेक्स्ट बॅट्समन लगेच स्पीडअप घ्या. चला मोदर संघ 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. योगेश पारधी आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल परंतु योगेश पारधीची जर काही तर विकेट आली तर या 7 धावा देखील कठीण होतील त्या मोदर संघाला. 6 चेंडू 7 धावांचं समीकरण करत दोन्ही टीमने रेडी राहायच्या. सागवाडी आणि दैसर दोन्ही संघ अगदी एक संघ डाव्या साईडला एक संघ उजव्या साईडला येऊन थांबायचा आहे. चला दोन्ही संघ नागेशच्या हातामध्ये हा चेंडू. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे मॅच मध्ये. सहा बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. बघा भरपूर वेळ या ठिकाणी घेते का पळसरी संघ. भालचंद्र पारधी यांच्याकडून पिरकड यांच्याकडून हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. गोलंदाज कृष्णा. चला बघा कॅप्टन पळसरीचा टायमिंग भरपूर कमी आहे तुमच्याकडे. काय करते काही समजत नाही. आधी दुसरा त्यात हा 13वा महिना. टायमिंग कधी आहे. गोलंदाज येतोय. गोलंदाज ट्रॅक वरती नागेश परंतु एक सेट फलंदाज योगेश पारधी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. त्यांनी सलगचे 3 षटकार ठोकले. अडवा बॅटना फुलबॉल टप्पा शॉट मिड विकेटला खराब फिल्डिंग बस सीमा पार. योगेश पारधीच्या बॅट मधून अजून एक तडाखा येतोय चौकार. आव्हान अगदी अबाकमध्ये येताना पाहायला मिळत आहे. योगेश पारधीने आतापर्यंत 11 चेंडू मध्ये 29 धावांची बहारदार खेळी केली आहे. आता एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ दे योगेश पारधीसाठी. जबरदस्त बॅटिंग. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सलग स्पीडअप घ्यायचे मॅच. तर संपवलाय हा फटका अगदी सूर्या स्टाईल मध्ये सीमारेषेच्या जवळ काय काढला जाते. अजूनही हार मानत तयार नाहीये. असं वाटलं की या चेंडूवरती सामना फिनिश क्लोज होईल परंतु या चेंडूवरती 2च धावा मिळत आहेत. आता शेवटची चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. चला दोन्ही टीमला अगदी या ठिकाणी येऊन थांबायचंय. सागवाडी आणि दैसर संघ बघा दोन्ही साईडला येऊन थांबायचंय. डाव्या आणि उजव्या साईडला दोन्ही टीम येऊन थांबायचंय. सामना जिंकला इथं टीम मोदर संघाला आणि चांगला खेळ केला पळसरी संघाने परंतु टीम